रहे गुलशन तो फूल खिलेंगे, रहा तृणमूल तो फिर मिलेंगे. ममता बॅनर्जी यांचे हे उद्गार एका सभेतले आहेत. आज 4 मे रोजी मात्र पश्चिम बंगालमध्ये फूल उमललं, पण ते तृणमूलचं नाही तर कमळाचं. आज देशातल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या 5 राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये काही खुशी, काही गम असं संमिश्र वातावरण पाहायला मिळालं. केरळ आणि तामिळनाडू सोडलं तर उरलेल्या सर्वच राज्यांमध्ये कमळ फुलवण्यात भाजपला यश आलंय. यात सर्वाधिक चर्चा पश्चिम बंगालच्या विधानसभेची होती. या निवडणुकीत भाजपनं ममता बॅनर्जी यांचा 15 वर्षांचा अभेद्य किल्ल्याला सुरुंग लावलाय. पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून अभेद्य मानला जाणारा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला आज कोसळताना दिसतोय. आज 4 मे रोजी मतमोजणीचे कल जसे समोर आले तसं बंगालमधील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले. भाजप आता केवळ सत्तेच्या जवळ नाही तर बहुमताचा 148 हा आकडा ओलांडून भाजप 200 जागांच्या जवळपास पोहोचलाय. ममता दिदींचा तृणमूल काँग्रेस 100 जागांच्या आतच रेंगाळलाय. या अगोदरच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी पक्षाचा खेला होवे असं आक्रमकपणे म्हटलं होतं, पण आता या निवडणुकीच्या निकालाअंती ममता बॅनर्जींचा खेला झाल्याचं दिसून येतंय. ज्या बंगालनं कम्युनिस्टांना 34 वर्ष झेललं, तिथं दिदींची 15 वर्षांची सत्ता इतक्या लवकर कशी संपली, भाजपनं 15 वर्षांचा तृणमूल काँग्रेसचा अभेद्य किल्ला कसा भेदला आणि ममता बॅनर्जी यांना सत्तेच्या खुर्चीवरून पायउतार का व्हावं लागलं, कोणते फॅक्टर्स भाजपच्या यशात महत्त्वाचे ठरले, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांसाठी निवडणूक झाली. यंदा बंगालनं मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. सुमारे 92.93% इतकं ऐतिहासिक मतदान झालं. तेव्हाच राजकीय पंडित यावेळी बंगालमध्ये खेला होणार असल्याचं बोलत होते. जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा जनतेचा कौल प्रस्थापित पक्षाच्या विरुद्ध असतो असं म्हटलं जातं. यावेळी पश्चिम बंगालमध्ये हे खरं ठरलं. या विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून भाजप बहुमताचा 148 हा आकडा ओलांडून 200 जागांच्या जवळपास पोहोचलाय. हा निकाल पश्चिम बंगालसाठी केवळ राजकीय बदल नाही तर एक ऐतिहासिक सत्तांतर मानलं जातंय. पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ टिकून असलेला ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला यंदा भाजपनं पोखरलाय. पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळापासून तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ममता बॅनर्जी यांचं वर्चस्व टिकून ठेवलं होतं. देशभरात भाजपची ताकद वाढत असतानाही हा गड मात्र अभेद्य मानला जात होता. या निवडणुकीत केवळ जागांची लढाई नव्हती तर काही निर्णायक घटक भाजपच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जाते. यामधला पहिला घटक म्हणजे मुस्लिम मतदार. बंगालमध्ये सुमारे 30% मुस्लिम लोकसंख्या असून अनेक मतदारसंघांत मुस्लिम मतदारांचा प्रभाव निर्णायक मानला जातोय. पारंपरिकरित्या मुस्लिम मतदार हा तृणमूल काँग्रेसकडे झुकणारा मानला जातो, पण यावेळी मुस्लिम मतदारवर्ग काही प्रमाणात विभागला गेल्याचं बोललं जाते. हुमायूं कबीर यांनी स्थापन केलेल्या आम जनता उन्नयन पार्टीमुळं राज्यात नवीन समीकरण तयार झाल्यामुळं मुस्लिम मतदार विभागले जाऊन याचा फटका तृणमूल काँग्रेसला बसला. ममता बॅनर्जी यांनी राज्यात राबवलेल्या योजनांमुळं महिलांकडून मोठा पाठिंबा मिळाला असला तरी केंद्र सरकारच्या योजना आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपनंही जोरदार प्रचार करत महिला वर्गात आपला प्रभाव निर्माण केला. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत महिला मतदार किंगमेकर ठरल्याचं दिसून येते. भाजपच्या विजयात आणि तृणमूलच्या पराभवात स्थलांतरित कामगारांचाही मोठा वाटा आहे. राज्याबाहेर काम करणारे हजारो बंगाली कामगार मतदानासाठी परतले. राज्यातील बेरोजगारी आणि रोजगारांच्या मुद्द्यांमुळं या मतदारांनी तृणमूलच्या विरोधात मतदान करत भाजपला विजयी केलं. या निवडणुकीत वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून स्थलांतरित कामगारांनी एकतर्फी भाजपला मतदान केल्याचं दिसून येते. बंगालमधील मतवा समाजाचा प्रभावही या निवडणुकीत दिसून आला. भाजपनं उचललेल्या नागरिकत्वाशी संबंधित मुद्द्यामुळं बंगालमधील मतवा समाजाच्या अपेक्षा वाढल्या. याचा फायदा या निवडणुकीत भाजपनं घेतला. राज्यातील ममता बॅनर्जी यांची प्रतिमा आणि जनसंपर्क ही तृणमूलची मोठी ताकद राहिली आहे, पण हा सामना अनेक ठिकाणी दिदी विरुद्ध इतर असा रंगला होता. यामुळं जर मतदारसंघाचा प्रतिनिधी हा मजबूत नसेल तर एका मर्यादेनंतर पक्षाच्या नेतृत्वावर जनता विश्वास ठेवत नाही आणि हेच या निवडणुकीत दिसून आलं. जसं प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांचा प्रभाव काम करतो तसं याही निवडणुकीत मोदी फॅक्टरनं चांगलं काम केल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, रोड शो आणि काटेकोर नियोजनबद्ध दौरे यामुळं भाजपचा प्रचार सोशल मीडियावरही प्रभावशाली दिसत होता. यामुळं अनेक नवीन मतदार जोडले गेले. तसंच भाजपनं ग्राउंडवर उतरून मागचे 5 वर्ष काम करून गेल्या काही वर्षात आपलं मजबूत जाळं निर्माण केलं. कार्यकर्त्यानं कार्यकर्ता जोडला. तसंच ममता बॅनर्जींच्या 3ऱ्या टर्ममध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक सावल्या पक्षावर पडल्या. शिक्षक भरती घोटाळा, रेशन घोटाळा आणि कोळसा घोटाळ्यामुळं सुशिक्षित तरुण वर्ग संतापला होता. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कटमनीमुळं ग्रामीण जनता त्रस्त होती, ज्याचा फटका तृणमूलला बसला.
ममता बॅनर्जी यांची प्रतिमा महिलांचे रक्षण करणारी दिदी अशी होती, पण या संदेशाखाली आणि आर्जीकर मेडिकल कॉलेजमधील प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. स्वतः मुख्यमंत्री असूनही ममतांना आंदोलनात उतरावं लागलं. हा विरोधाभास जनतेला भावला नाही आणि महिला मतदारांचा मोठा वर्ग दिदींपासून दुरावला. भाजपनं अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचा आरोप करत बहुसंख्याक हिंदू मतांचं यशस्वी ध्रुवीकरण केलं. सीएच्या मुद्द्यावरून मतुआ आणि इतर मागासवर्गीय समुदायांना आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आलं. तसंच या निवडणुकीत डबल इंजिन सरकारचा नारा या निवडणुकीत प्रभावी ठरला. तृणमूलच्या अपयशात ममतांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना पुढं आणण्याच्या निर्णयामुळं तृणमूलमधील जुने नेते नाराज झाले. शुभेंदू अधिकारी यांच्यासारख्या मातबर नेत्यांनी यापूर्वीच पक्ष सोडल्यामुळं तृणमूलची संघटनात्मक बांधणी अगोदरच खिळखिळी झाली होती आणि त्यानंतरही संघटना बांधणीवर तृणमूलनं भर दिला नाही. यामुळं पक्षाचा जनाधार कमी झाला. तृणमूलच्या पराभवामागं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे बंगालमध्ये डाव्या आघाडीची व्होट बँक पूर्णपणे कोसळली आहे. आधी राम मग वाम, आधी भाजप मग डावे या सूत्रानुसार कम्युनिस्टांचा मतदार ममतांना हरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळला असल्याचंही बोललं जाते. ममता दिदी त्यांच्या जलद निर्णयासाठी ओळखल्या जातात, पण कधीकधी हाच स्वभाव त्यांच्या अंगाशी आला. राज्य नागरी सेवेतील सुधारणा अचानक थांबवणं किंवा तडकाफडकी घेतलेले काही निर्णय यामुळं प्रशासकीय स्तरावर नाराजी होती आणि याचा प्रत्यय या निवडणुकीत दिसून आला. भाजपच्या या विजयामुळं संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बंगालमध्ये माटी माणूस या अस्मितेला भाजपनं अखेर 15 वर्षानंतर सुरुंग लावला आहे. थोडक्यात सांगायचं तर ज्याप्रमाणे डाव्यांनी आपला अहंकार आणि जमिनीशी तुटलेला संपर्क यामुळं 34 वर्षांची सत्ता गमावली, तशाच काही चुका तृणमूलकडून झाल्याचं या निकालावरून स्पष्ट होतंय. लोकशाही जनता जेव्हा बदलाचा विचार करते तेव्हा 15 वर्षांचे किल्लेही एका दिवसात ढासळतात, हेच या निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. पश्चिम बंगालच्या या मोठ्या स्वतंत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सविस्तर विश्लेषणासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.